नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम आर जोशी एम.ए. सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया व्हॅल्यू एज्युकेशन या विषयाची B.Ed 4th सेमिस्टरची नोव्हेंबर-डिसेंबर 2022ची विद्यापीठाची प्रश्नपत्रिका. तर सुरुवातीला या प्रश्नपत्रिकेतली माहिती वाचा. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस. Number ID C05-2022, Faculty of Interdisciplinary Studies, B.Ed second year 4th semester, examination November-December 2022, education, value education. त्यानंतर या ठिकाणी दिनांक दिलेली आहे थर्सडे 29th डिसेंबर 2022. टाइम ड्युरेशन आहे 2 PM to 5 PM. टाइम टोटल आहे 3 hours आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत 75. तर 75 मार्काचा हा पेपर आहे. 25 मार्क प्रॅक्टिकलला आहे. तर आता या 75 मार्काच्या ज्या पेपरमध्ये काय बघा की नोट बी. फर्स्ट सूचना वाचा. क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 5 to 7 सॉल्व एनी 2. मराठीमध्ये सूचना अशा आहेत. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 1 ते 4 पैकी कोणतेही 2 सोडवा. आणि तिसरी सूचना अशी आहे की प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 सोडवा. तर असे एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न हा कंपल्सरी आहे. 75 मार्काचा हा टोटल पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो टिपा लिहायचा 15 मार्कासाठीचा असतो. राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3 15 मार्क्स. ए नॅशनल फ्लॅग. बी 10 कोर एरियाज ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986. सी व्हॅल्यू एज्युकेशन इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. डी इंटिग्रेशन ऑफ व्हॅल्यूज. ई कन्फ्लिक्ट अमॉंग व्हॅल्यूज. मराठीमध्ये थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 3 काय त्या पहा. ए राष्ट्रध्वज. बी 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील 10 गावाभूत घटक. सी भारतीय संविधानातील मूल्य शिक्षण. डी मूल्यांचे एकात्मीकरण. ई मूल्य संघर्ष. तर या 5 टिपांपैकी कोणत्याही 3 टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत. प्रत्येक टिप ही साधारणपणे 1 ते 1.5 पेज 500 ते 600 शब्दांमध्ये त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे आणि ते मुद्देसूद लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यातल्या ज्या 3 टिपा तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता येतील त्याच टिपा तुम्ही सिलेक्ट करा आणि लिहा. त्याच्यानंतर निबंध वजा प्रश्न जो 2.5 ते 3 पेजेस लिहायचं असतं उत्तर, तो प्रश्न असा आहे. दुसरा एक्सप्लेन द प्लेस ऑफ व्हॅल्यूज इन ह्युमन लाईफ अँड व्हाय व्हॅल्यू एज्युकेशन इज नीडेड टू स्टुडंट्स, टीचर्स अँड पॅरेंट्स. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. मानवी जीवनातील मूल्य शिक्षणाचे स्थान स्पष्ट करून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना मूल्य शिक्षणाची गरज का आहे ते सांगा. 15 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन अँड वेज टू स्प्रेड इट. मूल्य शिक्षणाची संकल्पना स्पष्ट करून मूल्य शिक्षण प्रसारित करण्याचे विविध मार्ग लिहा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. चौथा प्रश्न असा आहे. हाऊ कॅन वी गिव्ह व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. सहशालेय उपक्रमातून मूल्य शिक्षण कशा प्रकारे देता येईल ते सांगा. तर यामध्ये दुसरा, तिसरा, चौथा हे जे गट आहे, दुसरा, तिसरा, चौथा, याच्यामधून दुसरा, तिसरा सोडवायचा किंवा तिसरा, चौथा किंवा दुसरा, चौथा. ते 2च प्रश्न दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यामधून सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर 5व्या, 6व्या, 7व्या याच्यातून 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 5वा प्रश्न असा आहे. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कन्फ्लिक्ट्स अमॉंग व्हॅल्यूज, हाऊ टू रिझॉल्व इट अँड एक्सप्लेन द रोल ऑफ टीचर्स इन रिझॉल्विंग द कन्फ्लिक्ट अमॉंग व्हॅल्यूज. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. मूल्य संघर्षाची संकल्पना स्पष्ट करून मूल्य संघर्षावर मात कशी करता येईल तसेच मूल्य संघर्ष सोडविण्यात शिक्षकांची भूमिका स्पष्ट करा. त्याच्यानंतर 6वा क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इन सेकंडरी स्कूल करिक्युलम अँड राईट अ नोट ऑन क्लासिफिकेशन ऑफ व्हॅल्यूज. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमातील मूल्य शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करून मूल्यांच्या वर्गीकरणाविषयी टीप लिहा. 7वा क्वेश्चन असा आहे. एक्सप्लेन इन डिटेल हाऊ कॅन वी गिव्ह व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू टीचिंग ऑफ स्कूल सब्जेक्ट्स. शालेय विषयातून मूल्य शिक्षणाचे अध्यापन कसे करता येईल ते विशद करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. तर अशा प्रकारे 7 प्रश्न आहेत. पण 5वा, 6वा, 7वा जे आहेत त्याच्यातून 5वा, 6वा किंवा 6वा, 7वा किंवा 5वा, 7वा कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे. तर एकूण 5 प्रश्न असणारे पहिला टिपेचा आहे.
दुसरा, तिसरा, चौथा याच्यातून कोणतेही 2, 5वा, 6वा, 7वा याच्यातून कोणतेही 2 असे एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर ह्या प्रश्नपत्रिकेचा देण्याचा उद्देश एवढाच की तुम्ही अभ्यास करावा आणि तुमच्या नोट्स तयार कराव्यात. तर ह्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा अभ्यास करून तुमच्या नोट्स तयार करा. विषय शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या. पुस्तकं त्याच्या संदर्भातली रेफर करा. अधिकचं वाचन करा आणि परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करा. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेस. सबस्क्राईब करा.